न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। आरक्षण वर्गीकरणाच्या मागणीसाठी महाराष्ट्रातील मातंग समाज आता पुन्हा एकदा आक्रमक झाला आहे। हक्काचं आरक्षण, न्याय्य वाटा आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची महाराष्ट्रात तातडीने अंमलबजावणी याच मागण्यांसाठी राज्यभरातील मातंग बांधव रस्त्यावर उतरले आहेत। जिल्ह्यात मोर्चे, आंदोलन आणि सरकारला इशारे दिले जात असतानाच क्रांतिकारकांच्या सांगली जिल्ह्यातही मातंग समाजाचा एल्गार पाहायला मिळाला। क्रांती दिनाचे औचित्य साधत सांगली शहरात मातंग समाजाच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आला। हजारोंच्या संख्येने समाजबांधव या मोर्चात सहभागी झाले आणि आपल्या मागण्यांसाठी जोरदार घोषणाबाजी करत प्रशासनाचे आणि सरकारचे लक्ष वेधून घेतले। हातात झेंडे, गगनभेदी घोषणा आणि न्यायाच्या मागणीसाठी एकवटलेला जनसमुदाय, सांगलीच्या रस्त्यांवर मातंग समाजाची एकजूट आणि आक्रमकता पाहायला मिळाली। सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाच्या वर्गीकरणासंदर्भात दिलेल्या निर्णयाची महाराष्ट्रात तातडीने अंमलबजावणी करण्यात यावी, अशी प्रमुख मागणी या मोर्चातून करण्यात आली। आरक्षणाचा लाभ समाजातील ज्या घटकांपर्यंत अपेक्षित प्रमाणात पोहोचलेला नाही, त्यांच्यासाठी न्याय्य प्रतिनिधित्व मिळावे, अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी मांडली। वर्षानुवर्षांच्या सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपणाचा विचार करून आरक्षणाचा लाभ योग्य घटकांपर्यंत पोहोचला पाहिजे, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली। महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय इतिहासात सांगली जिल्ह्याला क्रांतिकारकांची भूमी म्हणून ओळखलं जातं आणि याच क्रांतीच्या भूमीतून आता मातंग समाजाने आपल्या हक्काच्या मागणीसाठी सरकारला स्पष्ट संदेश दिला आहे। आरक्षण वर्गीकरणाचा निर्णय महाराष्ट्रात लागू करा, मागणी मान्य करा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे। दरम्यान राज्यभरातील आंदोलनांची तीव्रता वाढत असताना सरकार आता या मागणीवर काय भूमिका घेणार? सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात पुढील पाऊल काय असणार आणि मातंग समाजाच्या या आक्रमक आंदोलनाची सरकार किती गांभीर्याने दखल घेणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे। सांगलीच्या क्रांतीभूमीतून उठलेला हा आवाज आता मंत्रालयापर्यंत पोहोचणार का? आरक्षणासाठी मातंग समाजाचा एल्गार, सांगलीत भव्य मोर्चातून सरकारला इशारा। इंडिया न्यूज 28 पुणे विभाग प्रमुख दिलीप गायकवाड। एक वर्षापासून या समाजाची एकच मागणी आहे आणि ते आरक्षण उपवर्गीकरण, अबकरण। यासाठी आज महाराष्ट्रातून समस्त मातंग बांधव सांगलीमध्ये आलेले आहे आणि याचं आयोजन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या पुतळ्यापासून स्टेशन चौकपर्यंत यांचा महामोर्चा जाणार आहे आणि यामध्ये यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या आपण थोडंसं जाणून घेऊया त्यांच्याकडून। काय सांगाल, आज आपण महाराष्ट्रभरातून इथं मातंग समाज सांगलीमध्ये एकत्रित आलेला आहे आणि प्रमुख मागण्या काय आहेत आपल्या? आज 9 ऑगस्ट क्रांती दिनी सांगलीमध्ये अनुसूचित जातीच्या आरक्षण उपवर्गीकरणाच्या संदर्भामध्ये मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। 1 ऑगस्ट 2024 रोजी सुप्रीम कोर्टाने जो निकाल दिलेला आहे त्या निकालाची अंमलबजावणी करावी आणि अनुसूचित जातीचं आरक्षण उपवर्गीकरण महाराष्ट्रामध्ये लागू करावं, अशा पद्धतीची मागणी घेऊन हा मोर्चा तिथे निघणार आहे। आज आपला सांगली जिल्ह्यामध्ये मोर्चा झाला, आपली सभा झाली, त्याच्यानंतर पुढचं पाऊल काय असणार आहे? हे क्रांतीचा लढा आहे, सामाजिक न्यायाचा लढा आहे। जोपर्यंत सामाजिक न्याय सर्व समाज घटकांना मिळत नाही तोपर्यंत ही लढाई अशी चालू राहील। मी आपल्या माध्यमातून या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, एकनाथजी शिंदे असतील, सुमित्रा वहिनी पवार असतील, या सर्वांना अण्णाभाऊंच्या जिल्ह्यातून मी विनंती करतोय की आपण या जिव्हाळ्याच्या आणि आरक्षणाच्या वर्गीकरणाच्या सामाजिक न्यायाच्या प्रश्नावर गांभीर्यानं विचार करून याची तात्काळ निर्णय घ्यावा। आज आम्ही हा मोर्चा हा सरकारने जे काही धोरण स्वीकारलेलं आहे आरक्षण उपवर्गीकरणाच्या संदर्भामध्ये, तर त्या समर्थनार्थ हा मोर्चा आहे। सप्रेम क्रांतिकारी जयलवजी, आज साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या जिल्ह्यामधून म्हणजेच सांगली या शहरामध्ये समस्त मातंग समाजाच्या वतीने या ठिकाणी भव्य दिव्य असं मोर्चाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। या मोर्चाच्या माध्यमातून ज्या पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोर्चे आंदोलन होत आहेत, त्याच पद्धतीने आज आपल्या सांगली जिल्ह्यामध्येही मोर्चा होणार आहे। या मोर्चामध्ये प्रामुख्याने मातंग समाजाला गेली 40 वर्षापासून जे आंदोलन आम्ही करत आहोत
त्या आंदोलनामध्ये आमची एकच मागणी आहे, ती म्हणजे एससी प्रवर्गामध्ये अ ब क ड वर्गीकरण करून मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण दिलं पाहिजे। त्याचबरोबर साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळाला पाहिजे। अण्णाभाऊंचे लहुजींचे स्मारक राष्ट्रीय दर्जाचे व्हायला पाहिजे। यासाठी गेली अनेक वर्षापासून सांगली जिल्ह्यासह संबंध महाराष्ट्रातून या ठिकाणी आंदोलन होत आहेत, परंतु काही राजकारणी, काही जातीयवादी लोक आपल्या राजकारणाची पोळी भाजण्याच्या उद्देशानं या मातंग समाजाला विटीस धरण्याचं काम या ठिकाणी करत आहे। आज रविवार दिनांक 9 ऑगस्ट हा क्रांती दिन आहे आणि साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मभूमीत हा अनुसूचित जाती आरक्षणाचं उपवर्गीकरण झालं पाहिजे या समर्थनात आम्ही मोर्चाचं आणि सभेचं आयोजन केलेलं आहे। आणि या मोर्चाची सुरुवात आम्ही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून अभिवादन करून आम्ही सुरुवात करतोय। आजच्या या मोर्चाला महाराष्ट्राचे मातंग समाजाचे लोकप्रिय आमदार सन्माननीय अमितजी गोरके साहेब, त्याचबरोबर दुसरे लोकप्रिय आमदार सन्माननीय सुनीलजी कांबळे साहेब, माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, प्राध्यापक मच्छिंद्रजी सकटे सर, त्याचबरोबर आझाद क्रांती सेनेचे आणि मातंग समाजाची बुलंद तोप राजेश भाऊ घोडे यांचं देखील सांगली नगरीत आगमन झालेलं आहे। तसेच साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या सुनबाई, तसेच त्यांचे नातू सावित्रीमाई साठे आणि सचिनजी साठे हे देखील सांगलीमध्ये आलेले आहेत। असे बरेच मंडळी आज गायकवाड साहेब आलेले आहेत, म्हणजे अशी बरीच मंडळी महाराष्ट्रातून या ठिकाणी आलेले आहेत। आणि आमची प्रामुख्याने एकच मागणी आहे की आमच्या समाजाच्या उज्ज्वल भविष्यासाठी हे उपवर्गीकरण होणं काळाची गरज आहे आणि तात्काळ राज्य सरकारने आता कुठलीही वेळ न घालवता आमच्या मागण्यांची दखल घ्यावी आणि येणाऱ्या काळात उपवर्गीकरण हे लागू करावं। सांगलीमध्ये आम्ही मोर्चा काढून सरकारला इशारा देतोय आणि जर येणाऱ्या काळात सरकार आमच्या मागण्यांच्याकडे दुर्लक्ष करत असेल तर ये तो बस झाकी है, मुंबई अभी बाकी है, असा या निमित्ताने मी या ठिकाणी इशारा देतो आणि थांबतो। जय लहुजी, जय अण्णा, जय भीम, जय शिवराय। मोठे मोठे क्रांतिकारक होऊन गेलेत, त्यातलेच आपले साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हेही एक क्रांतिकार म्हणून आणि त्याच समाजाला आज रस्त्यावर उतरून सन्यानी आपल्या हक्काची मागणी करावी लागते। गेले कित्येक वर्षापासून त्यांची एकच मागणी आहे की आरक्षण उपवर्गीकरण व्हायलाच पाहिजे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये रस्त्यावर उतरून मातंग समाज मोठ्या संख्येने भव्य मोर्चे काढत आहेत, निषेध करत आहेत। त्याच पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातील आज क्रांती दिनानिमित्त हा निघणाऱ्या मोर्चाच्या माध्यमातून त्यांच्या मागण्या पूर्ण होतात का? हे इंडिया न्यूज 28 पुणे विभाग प्रमुख दिलीप गायकवाड।